एकदा काय झालं, गुडी नावाची गोड मुलगी होती. ती रोज शाळेत जायची, गाणी म्हणायची आणि खेळायला खूप आवडायचं. गुडीला तिच्या आईवडिलांसोबत वेळ घालवायला आवडायचं. आई तिला मिठी मारायची, बाबा केस कुरवाळायचे. तिला सुरक्षित वाटायचं. एके दिवशी गुडी बागेत खेळत असताना शेजारी राहणारा एक काका तिच्याजवळ आला. काकांनी हसून म्हटलं, "गुडी, तू खूप छान दिसतीयस. माझ्याकडे चल, मी तुला चॉकलेट देतो." गुडीला सुरुवातीला बरं वाटलं, पण मग काकांनी तिचा हात धरला आणि विचित्रपणे स्पर्श केला. गुडीला वाईट, भीतीदायक वाटलं. तिच्या मनात आवाज आला, हे काहीतरी चुकीचं आहे. गुडीला शाळेत शिकवलेली गोष्ट आठवली. जर कोणी असा स्पर्श केला की तुला वाईट वाटतं, तर लगेच नको म्हणायचं, पळायचं आणि आईबाबांना सांगायचं. गुडीने मोठ्या आवाजात ओरडली, "नको, मला सोडा." ती धावत घराकडे गेली आणि सगळं आईला सांगितलं. आईने तिला मिठी मारली आणि म्हणाली, "खूप छान केलंस ग गुडी, तू खूप धाडशी आहेस, तू योग्य केलंस. कुणालाही असा स्पर्श करायचा अधिकार नाही." आईने नंतर त्या काकांविषयी पोलिसांना सांगितलं आणि त्यांनी गुडीचं रक्षण केलं. त्या दिवसानंतर गुडी आणि तिच्या मित्रमैत्रिणींनी ठरवलं, ते सगळे 3 जादुई नियम नेहमी लक्षात ठेवतील. 1. नको म्हणायचं. 2. त्या ठिकाणाहून पळायचं. 3. विश्वासू मोठ्यांना सांगायचं. शिकवण: प्रत्येक मुलाचं शरीर त्याचं स्वतःचं असतं. काहीही गुपित ठेवायचे नाही जर ते आपल्याला वाईट वाटत असेल. चांगला स्पर्श म्हणजे प्रेम आणि सुरक्षितता, वाईट स्पर्श म्हणजे अस्वस्थता किंवा भीती. धाडशी व्हा आणि चुकीचं काही झालं तर लगेच मोठ्यांना